मित्रांनो, वेलकम बॅक टू द चॅनल. वेलकम बॅक. तर आता वाजलेले आहे 6:25. आम्हाला निघायचं होतं 4 वाजता. 2 तास लेट आहे. सकाळी 4 वाजता निघत होतो, संध्याकाळी 4 वाजता निघत होतो. आता आम्ही संध्याकाळी 6:30 वाजता निघालो. ह्याच्यामुळे ह्याला ऑफिसचं काम होतं म्हणून. आणि कोणतरी एक माणूस जर उठला नाही त्यामुळे मी उठले होते पण मी परत झोपली. मी कुठे मध्ये थांबून काम करणार म्हणून. तर आता मला लेट झालं आहे. आम्ही तुम्हाला भेटतो नंतर. कुठे जाणार आहेत आम्ही सांगतो. आम्हाला पण माहीत नाही, आमचं कायच नाही, बुकिंग नाही, काय नाही. आम्ही तुम्हाला नंतर भेटतो. काय का आम्ही आता खोपोलीच्या आधी पोचलो. खोपोलीच्या आधी तर आम्हाला खूप भूक लागली म्हणून आम्ही वडापाव ब्रेक घेतला. अहो फ्रेंड्स, वडापाव खालो. आम्ही फर्स्ट टाइम रात्रीचं निघालो म्हणजे संध्याकाळचं. खूप ट्रॅफिक आहे. आणि आम्ही अख्खा रस्ता शोधतो कुठे खायला खायला नव्हतं भेटत. आम्ही हाताने भेटतो. तर मित्रांनो, इकडचा स्टॉपला आम्ही वडापाव खाल्ले. आम्ही जास्त शूट नाही केलं, ते लय चबर होती. कारण ते एक ग्रुप आलेला लेडीज लोकांचा. त्यांच्या टी शर्ट मध्ये काय लिहिलं होतं, आओ बेन चुकली करे. आता आम्ही सेकंड स्टॉप थांबलोय. म्हणजे रात्री राईड न करायचं दुसरं कारण कुठे थांबता येत नाही. कारण इकडे काळं बसतं आणि सगळे हॉटेल बंद होतात. जेव्हा आम्ही सकाळी ट्राय करतो तेव्हा सकाळी हॉटेल सगळे ओपन होतात. लोक रस्ता मला थांबायला जवळजवळ 15-20 मिनिटं गेली शोधायला स्टॉप. आणि लोणावळ्यामध्ये टाटामध्ये एक मोठी बस बंद पडलेली, त्यामुळे थोडा उशीर झाला. आता इथून अजून 1 तास 20 मिनिटं आहे. हॉटेलला कोणत्या राहायचं ते अजून फिक्स नाही, कारण आम्ही बुकिंग नाही केले. आता बघू. आवाज बसलाय म्हणून जोरात ओरतोय. तुम्हाला आमचा आवाज येत नसेल, मे बी गाड्यांचा जास्त आवाज येत असेल. हां, कारण आम्ही हायवेला उभे आहेत. मागे चांगलं हॉटेल आहे, ते आम्ही खाल्लं नाही. ते आम्ही 1 नंबरचा ब्रेक घेतला, समजून जा. आता इथे पण असं थंड आहे ना, एकदम मस्त वाटतं. इकडे असं वाटत नाही गरमी आहे. सकाळी काय लवकरच. अजून आम्हाला हॉटेल शोधायचं आहे मित्रांनो. मी इकडे बघते, इकडे बघायला पाहिजे. हा ब्लॉग तरी टाकते की नाही माहिती नाही, तर टाकलं तुम्ही सबस्क्राईब करा. आमचे आधीचे 2 ब्लॉग अजून मी टाकले नाही आहेत. तो आम्ही कोस्टल राईड मारलेली, तुम्ही टाकेन. तुम्ही कमेंटमध्ये करा मेन्शन केला टाक म्हणून. मी मेहनतीने शूट केलं आहे. मीच शूट केलं आणि मलाच एडिट करायचं आणि मीच टाकणार आहे. ओके, चला चला राईडला जाऊया. रात्रीचा राईड करायला कंटाळा येतो, मागे बसायला पण कंटाळा येतो. सकाळचं कसं झोपायला तरी भेटतं जरासं मागे बसून. चला बाई, भेटतो आम्ही नंतर. मित्रांनो, आम्हाला हॉटेल भेटत नाहीये. तर आम्हाला जिथे पोचायला पाहिजे मी तिथे पोचलेलो आहे, गणपतीच्या मंदिरच्या इथे. तिथे समोरच गणपतीचं मंदिर आहे. पण जे आम्ही सेफ साईड म्हणून हॉटेल बुक करून ठेवलेलं ते पण गेलं. त्याचं बुकिंग पण केलं. मग आता आम्ही बेघर आहोत. आता आमचं शोधणं चालू आहे, हॉटेल रूम शोधणं आमचं चालू आहे. आता मजा आहे का व्हिडिओ. आता डेस्टिनेशन बदलावं लागेल. बदल्या शोधणार मित्रांनो, शोधणार. भेटणार आम्हाला, टेन्शन नाही. फक्त आता वैताग आलाय. कपड्यांचा ना आलाय मला, आला शूज असे आणि हे जॅकेट बिकेट असं.
त्यामुळे किधर मिलेगा मेरे को एक वही चाहिए. आम्ही शोधतो, तुम्हाला पण दाखवतो. बट भेटला की डायरेक्ट हॉटेलवर भेटू. अच्छा आहे कॉन्फिडन्स. मित्रांनो, तर हॉटेलच्या ऐवजी आम्ही सॉरी या पंख्याचा आवाज येतोय. एकदम जास्त मेहनत करू आम्ही एवढे ठरवलं आहे की पहिली पेटपूजा करायची. मग हॉटेल शोधायचं. जर नाहीच भेटलं तर मग आम्ही सध्याच्या काय येणार वाईला. गाडी फिरवणार मी डायरेक्ट वाई. थांबत थांबत जाऊ, काय टेन्शन नाही. वैतागाला. एक पण आम्ही- हॉटेल ना पण भेटत आम्ही- आम्हाला एक हॉटेल. हॉटेल शोधता होता आम्ही शनिवार वाडा बघितला, गणपतीचं दर्शन नाही भेटलं. थँक्यू. सारसबाग पण बघितलं, सारस- पण सगळं बाहेरून बघितलं. ठीक आहे. सारसबाग बघितला, शनिवार वाडा बघितला, दगडूशेठ बघितलं आणि चुकून आम्ही बुधवार पेठेत पण नाही टाकली. मला नव्हतं माहिती. सध्या बिचारा लहान पोर केलं, माहिती नाही काय. मला खरंच नव्हतं माहिती. मी याला विचारते. आणि मागच्या वर्षी आम्ही इथे आलेलो, समोर बसलेलो सारसबागमध्ये, तर इथे एवढं ट्रॅफिक होतं मी वैतागलो. आणि परत बोलायला मी परत कधीच नाही येणार पुण्याला, कधी म्हणजे कधीच. आणि आज तो परत आला तिथे सेम जागी. देखा खूप भूक लागला. हॉटेलच नाही असतील मे बी, पण आम्हाला भेटत नाही. आम्ही पहिल्यांदा आलो ना. हेच हात धुतला. गंदा आहे एक नंबरचा. आता आम्ही खातो, दाखवतो तुम्हाला काय खातो. ओके, खायला अखेर हा लोकांचा अफेअर बघतोय. हे पकड, मला पाहते मी पण विसरले. सगळे आमच्याकडे असे बघतात जसं काय आम्ही खूपच फेमस आहोत आणि सगळे आम्हाला ओळखतात. नाहीतर मग कोण आहे असं बघतात. अशी करून बघतात. हा बोल. मुंबईमध्ये असं होत नाही. कारण ठीक आहे, आमचं जेवण आलंय बघायचं तुम्हाला. कट करत ठीक आहे, तर आम्ही हे खातोय कारण की आम्हाला हॉटेल पण नव्हतं भेटत, जेवायचं हॉटेल पण नव्हतं भेटत आम्हाला. मित्रांनो, मग हे दिसला मुली जाऊन दे. इथे माहितीये ते असं आहे, ते लोक येतात ना, हा खाऊ गल्ली सारखं. आणि माझं पोट भरलं आहे, तर मी सगळं ट्राय केलं असतं. आणि मी जेवते, ठीक आहे, मग भेटते. तर शेवटी 3 वाजता आम्हाला एक हॉटेल भेटलेलं आहे तिथे. म्हणजे खूप मोठी स्टोरी आहे, ते मी तुम्हाला उद्या सांगेल कारण की मी आता खूप दमले. आणि हे काका दरवेळीप्रमाणे ह्यावेळी पण श्रद्धा रेकॉर्ड करायचं विसरले आहे. तुम्हाला मस्त कंटेंट बघायला घेतला असता. जवळजवळ 15 ते 20 हॉटेल मी फिरलो. विजय श्रद्धासारखी उतरते वैताग होती. मी एकदा पण नाही वैतागले ह्यावेळी, आणि एकदाही नाही वैतागले. आणि जेवटी जे भेटलं ती नाही भेटलं, दुसरीकडे दुसरं भेटलं. ती स्टोरी भारी आहे. स्टोरी तुम्हाला उद्या सांगते. उद्या इज द स्टोरी टाइम. सो स्टोरी डे. इट्स मित्रांनो, इट्स डे 2. डे 2. आणि आम्ही सकाळी रात्री 3ला झोपून सकाळी तिथं उठलो. मी 8ला उठले, खाली उठले. 10ला उठलो. आम्हाला इथून हाकलवलं ॲक्च्युली, चेकआउट केलं. आमचं प्लॅन सगळं फ्लॉपट त्याला फ्लॉप झाला कारण आम्ही घरातून ठरवून वेगळं काहीतरी आलेलो, आता होतंय काहीतरी वेगळा. इट्स ओके मित्रांनो. असं होतं, ठरवलेल्या गोष्टी होत नाहीत प्रवास करायला मध्ये. पण काल ॲक्च्युली आमच्याकडे आम्ही सगळे शूट केले पाहिजे. तुम्ही बघितलं असतं प्रत्येक हॉटेलकडे खाली माणसं सगळे सगळे झोपलेले, कारण आम्ही उठो होतो. भाई रूम आहे क्या, भाई रूम आहे क्या, भाई रूम आहे क्या. आता बा मला खूप झोप आली आहे. आता आम्ही ऑनलाईन बुक केलं आहे मित्रांनो हॉटेल, तर आम्ही आता तिकडे जाणार आहोत. आमचा मित्र आला आहे, त्याला भेटायला पण जाणार आहोत. पणेशचा भाऊ आला आहे मुंबईवरून. मला भेटायला नाही आलाय, त्याच्या राईडला आलाय. आपलं भेटतोय. चलो आलंय. हम अभी जा रहे कैंप बर्गर खाने.
बर्गर किंगमध्ये. ओरिजिनल बर्गर किंग त्यांनी पेटिशन जिंकलेलं आहे आणि आम्ही सगळी जागा कसं कब्जा केली मागे दाखवतो कारण इथे खूप ऊन आहे. आम्ही इथे ऑर्डर केलेलं आहे. जी ऑर्डर केलं किती वाजता देण्यामध्ये आत्ताशी 17 चालू आणि आमचा बिल नंबर 44 आहे. फेमस आहे खूप. श्रद्धा मला बोलतो मला पण नव्हतं माहिती. त्याचा भाऊ बोलला तेव्हा कळलं. नाही जुनं आहे खूप. याचं इंस्टाग्रामवरती पण वाचलेलं आहे त्यामुळे माहिती आहे. मला ट्राय करायचं होतं. आता आम्ही खातो आणि तुम्हाला सांगतो कसं आहे. आलं की मी दाखवतो तुम्हाला. खूप ऊन आहे. खूपच ऊन आहे. नंतर आम्ही जिकडे बुकिंग खाणार तिकडे बुकिंग केलं तिकडे जाणार डायरेक्ट. रात्री दुपारनंतर निघणार बाहेर. तोपर्यंत बाय. आम्ही बर्गर किंगमध्ये आलो आहे. 2 बर्गर घेतले, फ्रेंच बघितले. याच्यामुळे हाला ते आमचा और आहे आलेला आहे. हाय बोल. तो काल आला आहे. तो आज सकाळी आला पुन्हा मुंबईवरून पुण्याला. तो एकटा आला आहे सोलो राईड करत. त्याला डॉमिनर आहे 400. आता आम्ही खातो. त्याची ऑर्डर यायला अजून वेळ आहे खूप. तोपर्यंत आमच्यातलं काय. त्यातलं काय तोपर्यंत चला बाय बाय. साईज पण एवढी मोठी आहे. टेस्ट. अरे ते कट नाही करून दिले. मी सांगितलं ना त्यांना कट करायला. मी विसरले. आमच्या आयुष्यात एवढी ट्रॅजेडी आहे ना. आता पण आम्ही हॉटेलमध्ये आलो ते पण आमचा डिनाय करतात. मी अशीचं चेक इन बघतोय ते पण बोलतात की आम्ही घेत नाही चेक इन. स्मार्ट इन हॉटेलमध्ये पुण्यातच आहे. क्या करेगा इंसान. $32 minutes. अजून काकी आमचा प्रॉब्लेम सॉल्व करतात. 47 मिनिट झाला. अजून आम्हाला बुकिंग देतात शोधून. 3 मिनटं. काय विचार करून आलेले मी. तुम्हाला मी दाखवून एवढे कपडे घेतले आता. This one 5,000 rupees. Only for this lady. Not only for me, that guy also. आतापर्यंत आमची एक झोप झाली असते. परत कधीच मी येणार नाही पुण्यात. कधीच. काय पण होते. सगळ्यात चुकीचा डिसिजन होता मला पुणे निवडणे. चांगलं चाललं होतं अलिबागला. नाही पुण्याला जायचंय. ऑप्शन काय होते पुण्याचं? गोवा पण होतं. गोवाला चाललं होतं चांगलं. टर्न पण घेणार होतं. नाही पुण्याला जायचं. So after all the chaos, we finally got a check-in in another hotel, and here is what we all saw in Pune. हे आहे सिद्धिविनायकाचं मंदिर. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहोत सारसबाग. ठीक आहे. आम्ही पण फर्स्ट टाइमच बघतोय. तुम्हालाही दाखवतो. सारसबाग कशी दिसते. छान दिसते. आम्ही दोघांनी एकदम भारीवाला लुक करून आलो आहोत. सारसबाग इथे पावसाचा माहोल झालेला आहे. असं वाटतंय पाऊस येणार आहे म्हणून. कारण थोड्या दिवसापूर्वी इथे पाऊस पडलेला ऑलरेडी. म्हणलं मित्रांनो फोटो काढत होतो. फुल गर्दी येते. बघू कुठे जातो. चला हे खाऊन तर बघू. मित्रांनो अरे व्हॉट यू भेळ घेतले.
खावा आता. अर्धी खाली सांडली. टेस्ट न कळत तर चांगली अशी बोलू शकता. चला जाऊया. तर ही 40 रुपयाची भेळ तुम्हाला दोघांना सरत नाही. आणि आताच आम्हाला देवाने दर्शन दिलेलं आहे, तुम्हाला दाखवतो. काही कारणामुळे आम्हाला दर्शन घेता येणार नव्हतं, तर देवाने आम्हाला स्वतः दर्शन दिलेलं आहे. सदैव आपला मदत करतो दर्शन दिलं. आम्ही खातोय. त्याच्या पुढे श्रद्धा FC रोडला आणणार आहे, कारण श्रद्धाने गेले महिनाभर कपडे नाही घेतलेत, कारण तिला FC रोडला कपडे घ्यायचे म्हणून. आपलं काय नाही. खाने को कभी नहीं होगा. आता टाकलो. जेवढं तुम्ही माझं खायचं बसता ना आपण खातो. लोकांना असं वाटतं की एकटीच तुझं असते. नुसतं कोणाला आहे फक्त माझ्या व्हिडिओला काढू. हा माझे व्हिडिओ आहे. जसं काही रील टाकल्यात सगळ्या मी काढल्यात. याचा प्रूफ, कारण हे बोलते मी काय खात नाही म्हणून. दिसतं ना नाही खात. श्रद्धा काहीच नाही खात. दिसतं त्याने ना. अर्धा खाल्लं, हां त्यापेक्षा जास्त खाल्लं, मग माझ्या हातात दिला. मला व्हिडिओ करतो. तर आमच्या 2 दिवसाचा प्लॅन पूर्णपणे चौपट झालेला आहे. मग आम्ही थोडं काही ना काहीतरी काही न करता आरामात एक स्पॉट करतोय. मागच्या आम्ही सारसबागला आलेलो, तर आम्ही इथून सरळ गेलेलो. ते काय पिलेलं आपण त्या कोल्ड कॉफी भेट प्यायलेलो आपण. कोल्ड कॉफी प्यायलो आणि वैतागलो, तसं मुंबईला निघून गेलेलो. आम्ही बोललो होतो, तर बोलला मी कधीच होणार नाही. आणि आज श्रद्धा बोलते की परत काहीच पोहोचला येणार नाही. कपडे घ्यायला आले तर येईल. इकडच्या व्हिडिओमध्ये असं भारी भारी कलेक्शन आहे आमचं. आमचं म्हणजे मुंबईचं. चला. नाही तर आमचा नुसता पुढचा स्टॉप आहे सुजाता मस्तानी मँगो, केसर मँगो. आम्ही घेतलेला आहे स्पेशल सुजाता मँगो आईस्क्रीम. कसं आहे? आईस्क्रीम नाही मस्तानी. मस्तानी. ठीक आहे. ओव्हर द हाईप. तुम्हाला दाखवतो ते कुठे आहे. हे इथे काय निंबाळकर तालीम मंडळ ते आहे. निंबाळकर तालीम मंडळ. इथे समोरच गणपतीचं रस्ते आहे. परत मला भेटले हे बघा. काफी साईडला जरा पाया पडा. पाया पडा बोललो. मला बोलला झूम केल्याने बोला पाया पडा. चांगलं आहे तशी. ॲम्बो म्हणजे फक्त असं मिक्सिंग नाही वाटत फ्लेवरची. आणि ते आपल्याला टाकतात ना ते काय सिरप वगैरे ते नाही वाटत. ठीक आहे. पण मी काय इमॅजिन केलं होतं माहिती आहे, असे तुकडे मँगोचे. एक्सपेक्टेशन या नको होतं माझ्यासाठी आले खायला. पण कोण खाते बघून घ्या. मी ह्याला पण देते ना. हा असंच करतो नेहमी, असंच करतो म्हणून. बाय. काय ना बरोबर.
आता इथून एफ सी रोड तुम्हाला आम्ही एफ सी रोड इथे किती कुकुर आहेत. हां इथे झाडं पण खूप आहेत. हे मला छान वाटलं हा इथं आता. त्याच्यामुळे लोक आम्ही तुम्हाला स्टोरी सांगितलीच नाही ना, घरी जाऊन सांगतो स्टोरी टाईम. चला आम्ही भेटतो नंतर. मजा करा. आता आम्ही मँगो शेक घेतला कारण आम्हाला त्यांचं ते आवडलं. स्टोरेज फुल होतं. दिसतं ना कोण तिथं? हेच होतं फक्त आईस्क्रीम होतं त्याच्यामध्ये. सेम होतं. FC रोड थोडी ट्रॅफिक आहे. ट्रॅफिक सोडा, गर्दी बघायचं. गर्दी बघा एवढी आहे. गर्दी गर्दी. मी जे कपडे घेतले ते मी तुम्हाला दाखवेल. हॉल बनवेल हॉल. शॉपिंग. सकाळी मी एवढे कपडे घेतले तरी परत कपडे घेतले आणि हे मला फ्रेंड्सने दिलं. कसं पकडत होते